आज आपण दूध, मिल्क पावडर, खवा किंवा मावा, कंडेन्स मिल्क याचा वापर न करता अगदी मस्त तोंडात टाकताच विरघळणारी 3च साहित्यामध्ये आणि महिनाभर टिकणारी अशी ही खुटखुटीत आंब्याची बर्फी किंवा वडी कशी बनवायची ते पाहणार आहोत। तर त्यासाठी येथे मी 1 कप ओला नारळ घेतलेला आहे। वरचं जे काही साल आहे ते आपल्याला काढून टाकायचं आहे। 1 नारळ इथे मी वापरलेला आहे। बरोबर 1 कप इथे ओला नारळ तयार होतो। तर आता हा कट करून घ्यायचा आहे। तुम्ही वाटल्यास किसून सुद्धा घेऊ शकता। आता हा ओला नारळ आपल्याला मिक्सिंग जारमध्ये काढून घ्यायचा आहे। सुरुवातीला तुम्ही हा वाटून घेऊ शकता। त्यानंतर यामध्ये आपल्याला अर्धा कप आंब्याचा गर घालायचा आहे। तर हा देखील मी यामध्ये घालून घेते। त्यानंतर यामध्ये अर्धा कप साखर घालायची आहे आणि आता यामध्ये वेलचीची पूड आपल्याला घालायची आहे। तुम्हाला जर आवडत असेल तर तुम्ही मिल्क पावडर यामध्ये घालू शकता। तर आता हे चांगलं असं आपल्याला वाटून घ्यायचं आहे। कुठेही दूध, पाणी काहीही वापरलेलं नाहीये। आपल्याला आता हे वाटून घ्यायचं आहे। तर हे पहा, थोडंसं मोठं हे टेक्स्चर इथे मी ठेवलेलं आहे, म्हणजे छान असं वडीला टेक्स्चर येतं आणि खाताना सुद्धा नारळाची चव उतरते। त्यामुळे हलकंसं ओबडधोबड इथे मी हे वाटून घेतले। वाटल्यास तुम्ही एकदम बारीक सुद्धा हे वाटून घेऊ शकता। त्यानंतर आता हे जे मिश्रण आहे ते एका कढईमध्ये आपल्याला काढून घ्यायचं आहे। तर सगळं मिश्रण हे या कढईमध्ये मी काढून घेते। तर इथे मला 2 मध्यम आकाराचे आंबे लागलेले आहेत। 2 मध्यम आकाराचे आंबे याचा गर काढून घ्यायचा आहे। आता नेक्स्ट स्टेपमध्ये एका ताटाला, ज्या ताटामध्ये तुम्ही वडी बनवणार आहात, थापटणार आहात, त्या ताटाला तूप लावून घ्यायचं आहे। ही प्रोसेस आपल्याला आधीच करून ठेवायची आहे, म्हणजे लगेचच आपल्याला वडी थापायला बरं पडतं। तर इथे आता या ताटाला मी तूप लावून घेतलेलं आहे 1 चमचाभर। आता हे साईडला ठेवून द्यायचं आणि त्यानंतर ही जी कढई आहे ती गॅसवर ठेवून द्यायची। यामध्ये 1 चमचा आपल्याला तूप घालायचं आहे। याने वडीला छान अशी शाईन येते। 1 ते 2 चमचे तूप घातलं तरी देखील चालतं। आता हे चांगलं असं मिक्स करून घ्यायचं आणि आता आपल्याला हे शिजवून घ्यायचं आहे। लो टू मीडियम हीटवर एकसारखं हलवत आपल्याला हे शिजवून घ्यायचं आहे। तर हे मिश्रण आपल्याला जोपर्यंत शिजवायचं आहे की तोपर्यंत हा एकसारखा गोळा होऊन येत नाही। थोड्या वेळाच्या अंतरावर तुम्ही पाहू शकता मिश्रण हलकंसं घट्टसर झालेलं आहे। थोडं थोडं मिश्रण कढई सोडत आहे। तर आणखीन एक 5 ते 6 मिनिटं आपण हे एकसारखं शिजवून घेऊयात, म्हणजे बऱ्यापैकी आपला हा गोळा तयार होतो। तर हे पहा, एकसारखा गोळा होत इथे आलेला आहे। आणखीन 2 मिनिटं एकसारखं हलवत राहायचं आहे। तर हे मिश्रण व्यवस्थित झालेलं आहे की नाही हे चेक कसं करून पाहायचं हे मी पुढे सांगणारच आहे। बऱ्यापैकी आपलं जे मिश्रण आहे ते कढई सोडत आहे, तुम्ही पाहू शकता। तर आता या मिश्रणातला थोडासा भाग आपल्याला एका प्लेटवर काढून घ्यायचा आहे आणि हलकंसं हे मिश्रण थंड झालं की आपल्याला हे अशा पद्धतीने चेक करून पाहायचं आहे। हे पहा, मिश्रणाचा गोळा होत आला अशा पद्धतीने की ते मिश्रण आपलं तयार झालेलं आहे। लक्षात घ्या, हे मिश्रण व्यवस्थित शिजणं गरजेचं आहे, नाहीतर मग आपल्या वड्या नीट पडल्या जात नाहीत। तर लगेचच जास्त वेळ न घालवता तूप लावलेल्या प्लेटवर आपल्याला हे मिश्रण काढून घ्यायचं आहे। थोडं थोडं करत हे मिश्रण काढून घ्यायचं आहे। ही प्रक्रिया आपल्याला पटकन करायची असते। त्यानंतर एका चमच्याच्या सहाय्याने आपल्याला हे मिश्रण पसरवून घ्यायचं आहे। जशी तुम्हाला बर्फीची जाडी हवी आहे त्या पद्धतीने, मोठी किंवा छोटी साईज त्या पद्धतीने आपण हे पसरवून घ्यायचं आहे। तर हे पहा, छान असं मिश्रण मी पसरवून घेतलेलं आहे आणि लगेचच आता यावर आपले जे ड्रायफ्रूट्स आहेत, तुमच्या आवडीप्रमाणे ड्रायफ्रूट्स तुम्ही कट करून घेऊ शकता आणि यावर पसरवून घेऊ शकता। तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल तर अशाच नवनवीन रेसिपींसाठी चॅनलला पटकन सबस्क्राईब करा। बाजूच्या बेल आयकॉनवर प्रेस करा, म्हणजे येणाऱ्या नवनवीन रेसिपींचे नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला मिळेल। आणि जर रेसिपीज आवडत असतील तर नवनवीन रेसिपींसाठी एक लाईक करायलाही विसरू नका। तर हलकंसं वरून प्रेस करून हे आपल्याला ड्रायफ्रूट सेट करून घ्यायचे आहेत आणि लगेचच चाकूच्या साहाय्याने आपल्याला हे कट करून घ्यायचं आहे। फक्त कट्स मारून घ्यायचे आहेत, म्हणजे नंतर ज्या वेळेला ह्या वड्या सुकल्या जातात त्यावेळेला अगदी पटकन वड्या आपल्या निघल्या जातील। त्यामुळे फक्त आपल्याला हे कट्स मारून ठेवायचे आहेत।
आता आपल्याला ही वडी बाहेरच सेट होण्यासाठी ठेवून द्यायचं आहे, फ्रीजमध्ये ठेवण्याची गरज लागत नाही। तर इथे तुम्ही पाहू शकता आपली जी वडी आहे एकदम छान सेट झालेली आहे। जर तुमचं मिश्रण व्यवस्थित शिजलं गेलं असेल, व्यवस्थित सेट झालं असेल तर वडी देखील अगदी पटकन अगदी अर्ध्या तासामध्ये सेट होते। जर तुमची वडी बराच वेळ झाला तरी देखील सेट झाली नसेल तर पुन्हा एकदा मिश्रण जे आहे ते आपल्याला शिजवून घ्यायचं आहे आणि छान असं गोळा होईपर्यंत शिजवून घ्यायचं आणि सेट करण्यासाठी ठेवून द्यायचं। तर हे पहा, मस्त आपली अलगद अशी ही आंब्याची बर्फी किंवा वडी निघालेली आहे। आणि आता अशाच पद्धतीने आपण बाकीच्या वड्या कट करून घेऊयात। हे पहा, मस्त अशा खुटखुटीत आणि तोंडात टाकताच विरघळणाऱ्या आपल्या या आंब्याच्या वड्या तयार होतात। तर इथे आपली मोजक्या साहित्यात फक्त 3च साहित्यात महिनाभर टिकणारी, तोंडात टाकताच विरघळणारी दूध, खवा मावा, कंडेन्स मिल्क किंवा मिल्क पावडर याचा वापर न करता आंब्याची बर्फी तयार झालेली आहे। तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा। जितक्या जास्त जमेल तितक्या जास्त नातेवाईकांना आणि फ्रेंड्सना हा व्हिडिओ आवर्जून शेअर करा। वेळात वेळ काढून ही रेसिपी पाहिल्याबद्दल तुमचे खूप खूप आभार। आणि जाता जाता अशाच नवनवीन रेसिपींसाठी चॅनेलला सबस्क्राईब आणि रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला एक लाईक करायलाही विसरू नका।